सुगंधाने फटाफट ओटा आवरला, सगळे काही आवरून घेतले आणि पदराला हात पुसत पुसतच बैठकीच्या खोलीत आली. ताई, मला 1000 रुपये द्या जरा उसनवार. दर महिन्याला फेडेल थोडे थोडे करून. अगं, अजून मागचेच पैसे बाकी आहेत की तुझे 500 रुपये. आता परत कशाला? तुला माहिती आहे ना, या 8-10 दिवसात माझेही खर्च वाढलेत. हातातील फुलांची परडी टिपवाईवर ठेवत सुलेखा बोलली. ताई, द्या की एवढी वेळी. हवे तर या महिन्याच्या पगारातून घ्या की कापून. सुगंधा काकुळतीस येऊन बोलली. अगं, दे की तिला पैसे. 1000 रुपयांनी काय फरक पडणार असा? हंतुरणावरूनच वरुण बोलला. 8 दिवसांपूर्वी वरुणचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता. मरणाच्या दारात उभा होता तो. प्रयत्नांची पराकाष्ठा करून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले होते. वरुणकडे बघून नाराजीनेच सुलेखाने 1000 रुपये काढून दिले. हे बघ, माझी ही अडचण सुरू आहे. 8 दिवसांनी महिना संपेल तेव्हा मागचे आणि हे सगळे पैसे मी कापून घेईल. मला तेव्हा कटकट नको. सुगंधाच्या हातात पैसे ठेवताना सुलेखाने बजावलेच. जी म्हणत सुगंधा लगबगीने बाहेर पडली. बाहेर बगीचात शिरून 2 लाल रंगांची गुलाबाची फुले तोडली आणि लगबगीने गेट बाहेर पडली. चोर कुठली? मी पूजेला सुद्धा गुलाब तोडत नाही आणि ही मात्र रोज गुलाब तोडते. सुलेखा रागाने बडबडली. सुलेखा, अगं किती चिडतेस तू? 2 फुलं घेतल्याने कोणी चोर होतो का? घेत असेल पूजेला. अहो, पण विचारण्याची काही पद्धत? असू दे. मला सांग, आपल्या लग्नापासून ती आपल्याकडे काम करते. काही चोरले का तिने? गावी जातानाही विश्वासाने घराची चावी देऊन जातो ना आपण. कधी कशाला हात लावत नाही ती. मग 2-3 फुले घेतल्याने लगेच चोर होते का ती? बरं बाबा, नाही बोलत मी तिला. पण 8 दिवसांपासून रोज न विचारता फुले नेते. लाल रंगांची म्हणून राग येतोय मला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुगंधा लवकर आली. पटापट आवरले आणि जाताना परत सुलेखासमोर हजर. ताई, एक काम होतं. ए बाई, पुन्हा पैसे मिळणार नाहीत आज. पैसे नको ताई. आज संध्याकाळी कामावर येणार नाही. आजचा दिवस संध्याकाळी सुट्टी हवी बघा. काय गं, तुला माहिती आहे ना, साहेबांच्या आजारपणामुळे पाहुणे रावळे असतात ते. तरी सुट्टी हवी तुला. ताई, एक टायमाला सांभाळून घ्या. सुलेखा मात्र काहीच बोलली नाही. सुगंधा बाहेर जाताना परत बागेत घुसली. तशी सुलेखा रागाने बाहेर आली. फुलांनी बहरलेल्या गुलाबांची 2-3 फुले आणि जास्वंदाची 2-3 फुले घेऊन सुगंधा जायला निघाली. काय गं, तुला माहिती आहे ना, मला गुलाबाची फुले तोडायला आवडत नाही. तू मात्र खुशाल दररोज तोडून नेतेस. अहो ताई, सुकून तर जातात. रोज मग नेली तर काय बिघडते? एवढे बोलून सुगंधा बाहेर पडली. सुलेखा मात्र खूपच चिडली होती. तसेही वरुणचा ॲक्सिडेंट झाल्यापासून जरा जास्तच चिडचिड होत होती तिची. ऑफिसने घरूनच काम करण्याची परमिशन दिली असली तरी आधी दवाखान्याची धावपळ आणि आता भेटायला येणाऱ्यांचे चहापाणी, त्यात वरुणलाही उठता बसता येत नव्हते. खूपच ओढाताण व्हायची तिची. बऱ्याचदा सुगंधा तिला मदत करत असते. स्वयंपाकाच्या कामाव्यतिरिक्त कधीकधी चहापाणी करणे, भांडी लावणे, कपड्यांच्या घड्या करणे खूपच मदत होत होती तिची. नातेवाईक तर गावाकडेच होते. मध्ये वरुणच्या ॲक्सिडेंटचे समजले तेव्हा तिचे भाऊ बहीण 2 दिवस येऊन गेलेत, पण तेही किती दिवस थांबणार? बागेला पाणी घालता घालता सुरेखाला वरुणच्या ॲक्सिडेंटचा दिवस आठवला. असेच सकाळी सुगंधाने स्वयंपाक करून दोघांचे डबे भरले आणि दोघांना चहा करून दिला होता. वरुणने घाईघाईतच चहा घेतला आणि ऑफिसला निघाला होता. त्याची कसली तरी मीटिंग होती. त्या दिवशी सुगंधा काहीतरी बोलत बसली होती. तेवढ्यात सुरेखाला फोनवरून वरुणच्या ॲक्सिडेंटची बातमी कळाली होती. 15 मिनिटातच ही वाईट बातमी आली होती. सुरेखा तर जागेवरच बसली. काय करावे तेच तिला कळत नव्हते. सुगंधानेच तिला धीर दिला होता. दिवसभर सुगंधा आणि तिचा नवरा सुलेखासोबत होते. सगळी धावपळ सुगंधाचा नवरा करत होता. अगदी दवाखान्यात नेण्यापासून तर ऑपरेशनपर्यंत रात्रभर दोघेजण तिला सोबत होते. 2-3 दिवस सुगंधाने संपूर्ण घर व्यवस्थित सांभाळले होते. पाहुणे रावळे आले तरी चिडचिड करत नव्हती. मध्ये तर ब्राह्मणाकडे पण जाऊन आली होती. ताई, काल मी ब्राह्मणाकडे गेले होते वरुण भाऊंच्या तब्येतीसाठी विचारपूस करायला. गुरुजी म्हटले ग्रह चांगले नाहीत. त्यांनी 9 दिवस उपवास करायला सांगितले. तेवढे करा तुम्ही. बघा कसा लवकर फरक पडतो ते. हे बघ सुगंधा, माझ्या या गोष्टींवर विश्वासच नाही. मी काही उपवास करणार नाही.
अहो ताई, विश्वास नसला तरी भाऊंसाठी करा की, त्यात काय एवढे? नाही ग बाई, एवढे 9 दिवस मला ते शक्यच नाही. सुलेखाने असे म्हणताच सुगंधा खूप नाराज झाली होती. थोडा वेळ बडबड केली आणि न बोलताच निघून गेली होती. ती त्या दिवसापासून थोडी उशिराच येत होती ती. सुलेखाला तिच्या अशा वागण्याचा राग येत होता. गुलाबाच्या झाडाला पाणी घालता घालता तिला अचानक हे आठवले. उगाच चिडते मी सुगंधावर, किती जीव लावते ती मला, तरी माझी चिडचिड होते तिच्यावर. सुलेखा स्वतःशीच पुटपुटली. हे विचार मनात येताच सुलेखा अस्वस्थ झाली. रात्रभर तिला थोडे अपराधीच वाटले. 2-3 फुले घेऊन जाते म्हणून आपण सुगंधाला चोर ठरवले याचे तिला वाईट वाटले. अपराधीपणाची भावना तिच्या मनात आली. तिने वरुणला बोलूनही दाखवले. शांत झोप आता, उद्या सुगंधा आली की बोल तिच्याशी, समजदार आहे ती. हो, तेच करेल मी. ती उद्या येताबरोबर बोलते तिच्याशी. झोप आता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुलेखा सुगंधाची वाट बघत होती. पण 7लाच येणारी सुगंधा 9 वाजले तरी आली नव्हती. सुलेखाची अस्वस्थता वाढत होती. तिला राग तर आला नसेल, तिला वाईट वाटले असेल का आपल्या बोलण्याचे? कितीतरी प्रश्न तिच्या मनात फेर धरत होते. आता वाट न बघता तिला फोन करावा म्हणून सुलेखाने मोबाईल हातात घेतला. ताई, ओ ताई, कुठे लक्ष तुमचे? तेवढ्यात सुगंधा तिच्यासमोर येऊन बोलली. हिरवीगार साडी, अंगभर दागिने, हातभर बांगड्या, लक्ष्मीचाच अवतार जणू. अगं, किती वेळ आज? केव्हाची वाट बघते मी. अहो ताई, आज 5 सवाष्ण जेवायला घातल्यात म्हणून उशीर झाला. आता हे काय मध्येच? काय काय करतेस आणि कशासाठी आता? आधी हा प्रसाद घ्या आणि दादांना खाऊ घाला बरं. सुगंधाने सुलेखाच्या हातात प्रसाद देत म्हटले. अगं, कसला प्रसाद हा? माझे बाय, तुम्हाला 9 दिवस उपवास जमले नाही म्हणून ब्राह्मणाला विचारून मीच धरले. 9 दिवस काहीही खाल्ले नाही बघा. आज 5 सवाष्ण जेवायला घातल्या मगच जेवण केले बघा. तुमच्यासाठी पण तेच प्रसादाचं जेवण आणले बघा. आपल्या नवऱ्यासाठी सुगंधाने 9 दिवस उपवास केलेत हे ऐकूनच सुलेखाला भरून आले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. अगं, किती करतेस सुगंधा, आणि मी मात्र सारखीच ओरडत असते तुझ्यावर. ताई, अहो माझ्यावर नाही तर कुणावर ओरडणार हो तुम्ही? आहे कोण इथे दुसरे? हो ग बाई, रक्ताची नाती तर खूपच दूर ग, पण तूच माझी खरी बहीण, मैत्रीण, सखी. सुगंधाचा हात हातात घेऊन सुलेखाने आपल्या अश्रूंना वाट करून दिली. अहो ताई, तुम्ही तरी मला कुठे परकी मानतात? मला केव्हाही गरज पडली की तुमच्याजवळच तर येते ना. भाऊ तर मोठ्या भावासारखे पाठीशी असतात बघा. म्हणत सुगंधानेही अश्रूंना वाट करून दिली. सुलेखा, अगं, हे आपले मागच्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत जे आपण या जन्मी पण निभवतोय बघ. वरुण हांतुरणावरूनच बोलला. होय भाऊ, तुम्ही भाऊच आहात माझे मागच्या जन्मीचे. सुगंधा डोळे पुसत बोलली. ते जाऊ दे, पण मला आज जेवायला तरी मिळेल का? का नुसतंच प्रेमाने पोट भरायचं? अगं बाई ग, ताई, तुम्ही अन भाऊ बसा जेवायला, मी वाढते तुम्हाला म्हणत सुगंधाने पदर खोचला. सुलेखानेही डोळे पुसले. मनातील आभाळ निरभ्र झाले होते. या कथेच्या लेखिका माधुरी चौधरी, औरंगाबाद.